आता बातमी रायगडमधून आहे। रायगड माणगावकडून पुण्याकडे जाणारा ताम्हिणी घाट या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। पुण्यामधून कोकणामध्ये प्रवास करताना मुंबई पुणे एक्सप्रेसनं खालापूर टोल मार्गे प्रवास करावा अशा सूचना रायगड प्रशासनानं केलेल्या आहेत। पुणे हद्दीमधील ताम्हिणी घाटात काही रस्त्याचा भाग खचला असून पुणे प्रशासनानं या मार्गाने प्रवास करण्यास बंदी घातल्यामुळे रायगड प्रशासनाने सुद्धा आता ताम्हिणी घाटामधून प्रवास करण्यास बंदी घातली आहे। महबूब जमादार माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। महबूब, नेमकं या ठिकाणी काय घडलेलं आहे आणि वाहतूक कशा पद्धतीने वळवण्यात आली आहे? मागील काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या घाटमाथावर म्हणजे पुणे जिल्ह्यात असो, महाबळेश्वर असो, सातारामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस पडलेला आहे, भरपूर पाऊस पडलेला आहे व सतत आताही पाऊस पडतोय। यामध्येच आज सकाळी एक पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये काही भाग रस्त्याचा जो ताम्हिणी घाटातून जो रस्ता जातो म्हणजे माणगावहून पुण्याकडे जाणारा जो घाट आहे तो ताम्हिणी घाट म्हणून ओळखला जातो। बिरा या ठिकाणचा हा डोंगर, त्यातून हा रस्ता जातो, ताम्हिणी घाट जातो व या ठिकाणी पुणे हद्दीतील काही भाग जो आहे तो आज सकाळी खचल्याचं समोर आल्यानंतर पुणे प्रशासनाने या मार्गावर वाहतूक करण्यास सर्व वाहनांना, प्रवासी असो या माल वाहतूक असो, सर्व वाहनांना प्रवास करण्यास घातलेली आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यातूनच माणगावहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील या ताम्हिणी घाटातून प्रवास करण्यास बंदी घातलेली आहे। रस्ता खचलेला आहे या ठिकाणी, त्यामुळे रस्ता खचल्यामुळे भूभाग ही खचू शकतो। जो रस्त्याच्या वरचा भाग आणि रस्त्याच्या खालचा भाग दोन्ही भाग कधीही कोसळू शकतो। यासाठी अद्याप पुणे जिल्हा प्रशासन यासाठी दुरुस्ती हाती घेते, परंतु अनिश्चित कालासाठी पुणे जिल्हा प्रशासन असो, रायगड जिल्हा प्रशासन यांनी ताम्हिणी घाटातून प्रवास करण्यास बंदी दिली आहे। सर्व वाहन व मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मार्गे खालापूर टोल नाका मार्गे तुम्ही पाली वाकण करत तुम्ही माणगाव जाऊ शकताय, असा पर्यायी मार्ग सध्या सुरू आहे। निश्चित महबूब, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।